दोन्ही ताकदवान संघ एकमेकांच्या आमने सामने. आधीची मॅच जर का आपण मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाची पाहिली तर हातातून सुटलेला सामना योगेश कोकणे यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर इथे मात्र आपल्या बाजूने खेचून आणताना आपण त्याला इथून मात्र पाहिलं. कदाचित हरवलेला योगेश पुनश्च एकदा त्याच्या मूळ स्थानी येऊन राहिलाय की काय असा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये पाहायला मिळाला. दादूचा पाडा संघ बैलगाडा शर्यतीवर तितकंच प्रेम करणारे एक गाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. मॅचला होती इथून मात्र सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरेश आणि त्याच्या समवेत जॉईन होताना इथून मात्र पाहायला मिळतोय प्रदीप आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक पहिलं घेऊन धीरजला आणलं गेलंय. चला धीरज करूयात आपण इथून मात्र मॅचला सुरुवात. विकी करूयात आपण इथून मात्र मॅचला सुरुवात. पॉवर प्लेचं षटक प्रथम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होतोय धीरज. चला बाबू जरा फास्ट पोचायचंय. गोलंदाज सय्यार. धीरजचा पहिलाच बॉल यावेळेस हरेशला मिस कर गेले चेंडू. निर्धाव फेकी पाहायला मिळते. पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये घुसणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर हरेशला हे मिस करावं लागलं. असं वाटलं पहिल्या चेंडूमध्ये खातं खुल्लं केलं जाईल पण ते काही चित्र इथून मात्र पाहायला सध्या तरी मिळालेलं नाही आहे. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात इथून मात्र फेकी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा धीरज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय. यावेळेस स्ट्रोक होता पॉवरफुल. विकी मात्र तिथपर्यंत पोहोचेल क्षेत्ररक्षण होईल. पियुषच्या कव्हरला पोहोचलं असताना विकीने सावरलं गेलं या चेंडूला आणि तोपर्यंत एक धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपतायत आत्तापर्यंत 2 धावसंख्या 1. ललितची जागा सुद्धा आता मात्र चेंज होताना क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये होता. जसा आलाय त्या संधीचं सोनं घेत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देत आहेत. 1 बाउन्स क्लिअर करत चौकार 4. तिनं जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी एक चेंडू पूरक होता बॅटिंग करणाऱ्या या बॅटरला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन उडवला गेलाय. योगेश करेल जीवाच्या आकांतानं प्रयत्न पण किरण तिथपर्यंत पोहोचला होता. स्वतःच्या हाताने आपण अंगाने क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं गेलं आणि धावा रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी. तोपर्यंत 1 धाव की 2 धाव 2 धावा इथे मात्र मिळाल्यात. धावफलक पुढे सरसावलं ते म्हणजे 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. धीरजच्या भात्यातील आत्तापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बाकी राहताना इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ओ हो यावेळेस विकेटचं बदन. फलंदाज बाद परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. पण पाहताय प्रगतीपथावर धीरजला आणलं गेलं. त्यामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक स्थिरावताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील
लास्ट टू गो इथे मात्र डिलिव्हर करण्याकरिता सज्ज होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावकरी आताचा किरण मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पहा. आधी कन्फ्यूज झाला किरण धाव घेऊ की नको किंवा चेंडू कुठे हे त्यालाही ठाऊक नव्हतं. एकदा विदूर मात्र अंतिम चेंडूवर मिळाली. षटक संपलाय क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती 8. आपण पाहताय ऐकताय जय बजरंग स्पोर्ट्स शिलार आयोजित अर्थातच लाईव्ह स्क्रीनला आपण पाहताय देवी आणि मंडप डेकोरेटर्स. महाराष्ट्रातील अनेक समाजकारणी असू द्यात, राजकारणी असू द्यात, अनेक VIPs प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप छोडणाऱ्या व्यक्तींच्या आनंद सोहळ्यामध्ये, विवाह सोहळ्यामध्ये कुणाचं डेकोरेशन असतं किंवा कुणाचं मंडप असतं तर देवी आणि मंडप डेकोरेटर्स आणि त्याचे प्रोपरायटर आहेत आकाशजी भोईर. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. यस, तुमचा आनंद सोहळा अजून कशा पद्धतीने आनंदात होईल किंवा एंट्री घेतल्यानंतर मन कशा पद्धतीने भरून येईल याची पुरेपूर काळजी घेणारा डेकोरेटर्स म्हणजे देवी आणि मंडप डेकोरेटर्स. जरूर आपण संपर्क साधा. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता अतुलला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र धाडले गेले. अतुलवर इथून मात्र जिम्मेदारी सोपवली गेली षटक क्रमांक द्वितीय इथून मात्र हाताळण्याची. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र अतुल तयार. षटक क्रमांक द्वितीय घेऊन गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल आपण पाहताय या पहिल्या बॉलवर एक धाव इथून मात्र अंकित होताना पाहायला मिळते. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचेल. स्लो क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. या चेंडूवर चिनू भोईर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चिनू भोईर आपण इथून मात्र पाहताय जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अतुल तयार. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र आपल्याला निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 2 आणि धावसंख्या स्थिरावत असताना ती म्हणजे 9 या अंकावर. निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अतुल तयार. पुढचा बॉल डान्स करत मैदानाच्या आतमध्ये चेंडू कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या 10. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अतुल तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फेकून दिले गेले चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं होतं पतन झेलबादच्या स्वरूपात. विकी मात्रेच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज होईत बाद. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकी म्हात्रेचा आपण इथून मात्र पाहिला. विकी म्हात्रेच्या हातामध्ये तो चेंडू विसावला गेला. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि चेंडू संपतायत आतापर्यंत त्या षटकातील 4. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्या अजूनही स्थिर स्थावर 10 या अंकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश
गोलंदाज तयार. पुढचा बॉल पहा, जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय या चेंडूनं. कुठल्याही प्रकारची हालचाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दिसत नाहीये. आपण इथून मात्र पाहत आहे निर्धाव फेकिया. चेंडू संपतायत 5. गोलंदाज तयार. पुढचा बॉल नो बॉलचा इशारा. दिवाळी तर झाली आहे, बोनस मिळालाय. नो प्लस चौकार, टोटल 5. आणि येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा पाहायला मिळेल. कदाचित ओव्हरस्टेप झाला असावा आणि ओव्हरस्टेप पाहायला मिळाला गोलंदाज, आणि त्यामुळे नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल चॉप गेले गेले. याही वेळेस सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काही मिळेल का, पण नाहीये, हिम्मत करणार नाहीये. ठाऊक होतं फ्री हिटवर रनआउट आऊट असता, त्यामुळे एक धाव घेतलेली कधीही चांगली. षटक संपेल. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 16. तिसरं षटक हाताळण्याकरिता किरणला जय बजरंग चषक मधील पहिलं मेडन ओव्हर हाताळण्याचं किंवा निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान मिळवणारा हा गोलंदाज पहिल्याच बॉलवर फटका फसतोय की काय. चेंडू खाली. इथे मात्र विशाल विकेटचं होतं पतन. परतावं लागेल यावेळेस बॅटरला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. आदेश दीपेश न्यूबाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना रायमिंग वर्ड्स आहेत असं म्हणायला इथे मात्र हरकत नाहीये. दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कवाडकरांच्या आशेचा किरण, गोलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर आपला क्लास दाखवायला इथून मात्र सुरुवात करतोय. आपली क्रीडा शैली सध्या तरी दाखवायला इथून मात्र सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवर झेलबादच्या सुरुवातली विकेट मिळाली आहे. चला योगेश, आपण पोहोचा त्वरित दिलेल्या जागेवर. विनंती असेल. लाईव्ह टेलिकास्टिंग होतं आणि आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. चला किरण, सुरुवात करा चेंडूला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज किरण इथून मात्र सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल तर संपलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय स्वतःच्या अंगानं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक अमित कडून झाला, पण बॅकअपला तिथे वॉल ऑफ कवाड ललित गुरव तिथपर्यंत पोहोचला आणि चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी
त्याचा फायदा घेत एक धाव इथून मात्र पूर्ण केली गेली. एकेरी धाव्याने धावसंख्या 17 या अंकावर. सातत्यानं कवाडच्या या क्षेत्ररक्षकांना वॉर्मअप करण्याची संधी मिळते किंवा कसरत करण्याची संधी मिळते, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामधला जो बदल आहे तो प्रत्येक चेंडू मागे सिंगल घेतल्यानंतर बदलावा लागतो. आणि पाहूयात काय घडेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र करण तयार षटकातील. किरण तयार षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. किरण स्विच हिट यावेळेस अटेम्प्ट करायची होती. पाहत आहे आपण फेक निर्धाव पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गरजेचं आहे. असं वाटतं की अशा क्षणाला कदाचित व्हाईट बॉल जाऊ शकतो, पण कुठल्या शैलीनं कुठला चेंडू डिलिव्हर करणं हे किरणला कदाचित अतिशय चांगल्या पद्धतीने अवगत आहे. म्हणूनच की काय आज सिटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला सध्या तरी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओहो हो पाहत राहिलाय. कावरा बावरा झाला इथे मात्र. हरेश डायरेक्टली हिट करायचं होतं, पण एक धाव आहे महत्वाची. एक धाव इथून मात्र मिळेल. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 18 या अंकावर. चेंडू संपतायत 4, धावसंख्या 18. डेड बॉलचा इशारा, मृत चेंडू घोषित केला गेलाय पंचांच्याकडून. आपण इथून मात्र पाहत आहे रनअपमध्ये मिस्टेक असावी त्या अनुषंगानं चेंडूला थांबा किरणकडून दर्शवला गेलाय. चेंडू संपतायत आत्तापर्यंत. इथून मात्र आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4. पुढचा बॉल निर्धाव फेक डॉट बॉल. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे चेंडू संपुष्टात येत आहेत. तिसऱ्या षटकातील 5 शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या षटकातील अजूनही बाकी राहत असताना. चला थोडीशी घाई करा विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. किरण पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा हा चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. वर धावफलक अंतिम आणि शेवटचं षटक हाताळण्याकरिता विकी म्हात्रेला इथे मात्र आणले गेले. खरं तर जेव्हा मिड स्पोर्ट्स कवाड ब संघाचा आपण संघर्षाचा काळ पाहिला तेव्हापासून विकी म्हात्रेनं एक जोमानं या मिड स्पोर्ट्स कवाड ब संघाच्या पाठी खंबीरपणे उभे राहून कित्येक सामने पराभूत झाले असतील, कित्येक सामने हातातून सुटले असतील, पण विकी न हारता न डगमगता या संघाच्या पाठी सातत्याने उभा राहिला. आणि म्हणून आज जर का यशाचे दिवस किंवा यशाच्या दिशेने वाटचाल चालू करत असताना मिड स्पोर्ट्स कवाड संघ मग तिथे मात्र विकी म्हात्रेचं नाव अग्रस्थानी घेणं गरजेचं आहे. तदनंतर आम्ही सातत्याने पाहतो जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विकी म्हात्रे. पुढचा बॉल यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. तदनंतर मिड स्पोर्ट्स कवाड ब संघाचा विचार केला किंवा असंघाचा विचार केला तर ज्या व्यक्तिमत्वाच्या नावानं आपण इथून मात्र स्टँड पाहत आहे श्री निलेश गुरुनाथ गुरव स्टँड, त्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. कवाड संघाची जेव्हाही आम्ही इथून मात्र मॅच पाहतो, यशवंतजी गुरव असतील, त्याच्यानंतर अनेक जी त्यांचे जे पाठीराख आहेत सातत्यानं आम्ही अनेक स्पर्धेला त्यांनाही पाहिलं आणि असे पाठीराखे असणं गरजेचं आहे. त्यामुळे एक वेगळी स्पिरिट, एक वेगळी ऊर्जा
या खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. दादूचा पाडा संघ थोडासा आता मात्र प्रेशरच्या छत्रेछायेखाली जाताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या विकेट्स मैदानाच्या आतमधून पडताना आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहे. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 बाद 22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. करण वारगडे संध्याकाळीच्या सत्रामध्ये ड्रेसिंग चेंज अँड त्यांची एंट्री आपण इथून मात्र पाहायला मिळते. वेलकम करणजी वारगडे, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल या वेळेस फेकी निर्धाव होताना आपण पाहताय. डॉट बॉल पुनश्च एकदा हाताळला गेलाय. लगातार तिन्हीच्या तिन्ही चेंडू इथून मात्र फेकले गेलेत. विकी म्हात्रे संघर्षाच्या काळामध्ये मिडस्पोर्ट्स कवाड बी संघाच्या पाठी उभे राहिलेला हा खेळाडू आता मात्र इथेही तो संघर्ष करत असताना आणि स्वतःला सिद्ध करत असताना तिन्हीच्या तिन्ही चेंडू निर्धाव फेकले गेलेत. पुढचा बॉल चौथ्या चेंडूवर करारी प्रहार केला गेला. अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट होईल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक धीरज इथे मात्र पोहोचला होता. धीर देणं त्याला बंधनकारक होतं आणि संघाला धीर देणं त्याने खरं करता बंधनकारक होतं. सध्या तरी धीर दिला गेला, पण 1 ते 2 सेकंदाची चुकी जेव्हा आपल्या हातून चेंडू सुटतो तेव्हा थोडंसं कॉन्फिडन्स नसताना कुठेतरी तारांबळ उडते आणि त्याची जी 1 ते 2 सेकंदाची चुकी आहे ती कुठेतरी मात्र दुसऱ्या धावासंख्येमध्ये त्याचं रूपांतर होताना पाहायला मिळतं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळतील. धावासंख्या 24. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकात येईल. पुढचा बॉल सबमरीन डिलिव्हरी थोडीशी खाली उंची ठेवली गेली आहे आणि इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहेत. 5 धावासंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. उडवले गेले चेंडूला सरळ पाठवलंय. अंतिम चेंडूवर चौकार. षटक संपलंय क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. आपण आमच्या लाईव्ह स्क्रीनला पाहताय. कौशल क्रिएशनचं हे स्कोरबुक आहे आणि सुभाष धुमाळ कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनी हे स्वतः डिझाईन केलेलं स्कोरबुक आहे आणि सातत्याने असं म्हटलं जातं की अगदी नौखा किंवा छोटा मुलगा जरी येऊन या स्कोरबुकवर बसला ना तरी तो मात्र इथे हे स्कोरबुक संपूर्ण चांगल्या पद्धतीने लिहू शकता. इतकं सोपं आणि सोयीस्कर आपल्या टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये इथे मात्र त्यांनी बनवलंय. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी सुभाष धुमाळ सरांशी डेफिनेटली संपर्क सत्राच्या दिशेनं जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. ते कामे पुढील प्रमाणे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वह्या वाटप. सौंदर्य आपण इथून मात्र पाहत आहे. नैसर्गिक सौंदर्य. हीच ती नदी आहे ज्याच्या त्या बाजूने आपल्याला भिवंडी शहर PWS एंटरप्राइजेस खेळाडू कक्ष. त्याच्यानंतर आपण सेकंड फ्लेक्स आपण इथून मात्र पाहत आहे. त्याच्यानंतर सर्व आमचा मित्र परिवार सगळेजण मान्यवर पाहुणे आणि खंबीर पाठीराखे टॉस बॉक्स गुरुनाथजी त्रिंबक भोईर त्यांचं फ्लेक्स आपण इथून मात्र पाहत आहे. जय बजरंग चषक 2024-25चा हे फ्लेक्स आपण पाहत आहे
आणि हे जे सर्व फ्लेक्स आहेत ते आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेत नवीन क्रिएशन नवीन जी भोईर यांच्या मार्फत हे सगळे बॅनर आणि फ्लेक्स इथपर्यंत मात्र पोहोचलेत. ज्यांना कोणाला असे फ्लेक्स बनवायचे असतील ब्रँडेड क्वालिटीचे वेगवेगळ्या डिझाईनचे तर मग नक्कीच नवीन जी भोईर यांच्याशी आपण संपर्क साधा किंवा नवीन जी ग्राफिक्स यांच्याशी नवीन क्रिएशन यांच्याशी आपण संपर्क साधा आणि चर्चित असलेले फ्लेक्स आपण इथून मात्र पेंट करून घेऊ शकताय. थँक्यू. तदनंतर स्पेशली देवी आणि मंडप डेकोरेटर्सही आम्ही खूप खूप आभारी आहोत ज्यांच्या मार्फत इतकं भव्य दिव्य टॉस बॉक्स असू द्या आमचं कॉमेंट्री बॉक्स असू द्या खेळाडू कक्ष असू द्या आणि हे भालचंद्र क्रीडांगण नव्हे तर पूर्ण स्टेडियम ज्यांनी इथे मात्र सजवलं आहे त्यांचे देवयानी मंडप डेकोरेटर्स आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. बघूयात काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र विजयाकरिता आहे ती म्हणजे मी स्पोर्ट्स कवाड ब संघाला 29 धावांचं आव्हान इथून मात्र पार केलं जाईल का. तसं बघायला गेलं तर 29 धावा म्हणजे एक लो स्कोरिंग मॅच आहे आणि गोलंदाज तयार. ओ हो रनअपमध्ये मिस्टेक पाहायला मिळाली आहे. चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी ती सर्वाधिक टफ होताना या टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये आपण पाहिली आहे आणि दादूच्या पाड्याच्या गोलंदाजाने इतका हलक्यात घेऊन जमणार नाही आहे. पॉवरफुल गोलंदाजीचा अटॅक याही गोलंदाजांकडे पाहायला मिळतोय. हे आपण इथून मात्र पाहताय जतीनला गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जतीन तयार. पहिलाच बॉल यावेळेस शफल होऊन चेंडूला पाठवलाय किरणच्या बॅट मधून हा चेंडू निघालाय चौकार 4. किरणच्या बॅटमधून आपल्याला पॉवरफुल स्ट्रोक चौकार पाहायला मिळालाय. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. एक धावेतून मात्र मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या सिंगल मिळते. धावसंख्या सिंगल न 5 या अंकावर. या सपणीतून मात्र पाहताय आपण इथं आता पाहताय 5 या अंकावर धावफलक. पुन्हा एकदा रनअप मध्ये सातत्यानं मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली काय घडतं हे अजूनही कोणाला ठाऊक नाही आहे. नौका खेळाडू आहे अपकमिंग स्टार आहे आणि कदाचित आजच्या झालेल्या चुका उद्या सुधारू शकतो. नक्कीच 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. विकेट होईल इथून मात्र पतन परतावं लागेल यावेळेस स्तंभूच्या असलेला. पाहायला मिळतं
पॉवर शेलार संघाचं टीम पॅकर किंवा संदीप भाऊ घरत फॅम टीम म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहत आलो आहे ते शेलार गावाचं एक व्यक्तिमत्व आदरणीय संदीपजी घरत साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी संदीप भाऊ घरत यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम आदरणीय संदीप भाऊ घरत, आपलंही मनपूर्वक जय बजरंग चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण इथून मात्र पाहताय विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. फलंदाज बाद होणारा आपल्याला विशाल इथून मात्र पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना इथून मात्र आपण पाहताय आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. धीरज वीज स्पोर्ट्स कवाड ब संघाला धीर देण्याकरिता धीरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन तय्यार. आतापर्यंत आपल्या भात्यातील चेंडू फेकलेत 3, धावसंख्या 1-5. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तय्यार. पुढचा बॉल यावेळेस अगदी अलगद स्टायलिश स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट केला गेलाय. ठाऊक होता चेंडू कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतोय. धाव गेल्या नापसंती इथून मात्र दर्शवली आणि चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 9. थँक्यू सो मच डीजे. आपण इथून मात्र पाहताय चौकार कन्वर्ट होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या झपाट्याने जाऊन पोहोचती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल व्हेरिएशन दर्शवला गेलाय. स्विच हिट अटेम्प्ट केला गेलाय आणि इथे मात्र झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाल. तब्बल एक झेल घेण्याकरिता 1 2 3 4 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले पण हाती काही लागलेलं नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 10 या अंकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना इथून मात्र हे धावफलक आपण पाहताय. विजयाकरिता आव्हान समोर ठेवलं गेलंय ते म्हणजे 29 धावसंख्येचं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय किरणने. या चेंडूला बाउंड्री लाईनच्या नजदीक क्षेत्ररक्षण की जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आधी स्वतःला सांभाळा मग आपण चेंडूला सांभाळूयात कारण कुठल्या प्रकारची दुखापत होणार नाहीये याची काळजी घेऊयात. षटक संपलाय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 18 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 15 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 18 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता. द्वितीय षटक हाताळण्याकरिता प्रदीपला गोलंदाजी ट्रॅकवर आणले गेले. प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते तो प्रदीप आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर धीरज आणि नॉन स्ट्राईकला किरण. गोलंदाज तयार. प्रदीप. पहिलाच बॉल थोडासा इथे मात्र आपण पाहिला तर आतमध्ये घुसून मारा करणारा हा चेंडू असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. सध्या तरी पाहायला मिळालं आणि तेच फेस करत असताना त्रास उद्भवला गेला. इथे मात्र धीरजला आपण पाहताय पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल याही वेळेला फसवला गेलाय. मी म्हटलं ना की दादूच्या बाळा संघाच्याही गोलंदाजाला इतकं हलक्यात घेऊन जमणार नाही. चांगला गोलंदाजीचा अटॅक याही संघाकडे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. धावसंख्या 14 या अंकावर. विजयाकरिता 16 चेंडू आणि आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता.
गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल दिशा दर्शवली जाईल. यावेळेस सिंगल मिळते. सिंगल शिवाय काही मिळणार नाही. धावा संख्या एकेरी धाव्याने 15 या अंकावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा संख्या 15. चला थोडीशी घाई करा. दादू सपाटा संघ. डावकुरे हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकला किरण आता मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार. ओ मोठ्या फटक्याकरिता किरणला जायचं होतं. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत 4. धावा संख्या 15. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव फेक. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. या चेंडू हे जे षटक आहे ते कुठेतरी मात्र मॅचमध्ये इन होण्याचे चान्सेस दादूच्या पाड्या संघाला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सय्यार. ओहो हो याही वेळेला चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. शत्रुघ्न भोईर यांच्याकडून डायरेक्ट फेकी करायची होती आणि फेकी तिथे मात्र चुकली. त्याच्यानंतर कलेक्शन इथून मात्र चुकलं. षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 16. फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र खर्च करून दिल्या गेल्या. हे षटक महत्त्वाचं ठरलंय. टर्निंग पॉईंट ठरेल का या मॅचचा? येणारे 2 षटकं ठरवतील. फलक जाऊन पोहोचलं गेलंय. 12 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता आता मात्र 13 धावा संख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 12 चेंडू 13 धावा. 13 धावा आणि 12 चेंडू. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सय्यार. खूप सारा बाहेर निघून या चेंडूला केलं गेलंय कन्वर्ट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून देत आहे. षटकार 6. या धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 22 या अंकावर म्हणजे विजयाकरिता अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज आदेश तयार. षटकातील पुढचा बॉल व्हेरिएशन स्विच हिट. पुन्हा एकदा हा चेंडू किरणच्या बॅट मधून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. वासिया. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. लेगबाईच्या स्वरूपात मिळणारी एक धाव. एकच धाव इथे अंकित होईल. धावा संख्या 27. चला फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता इथून मात्र भासतीये. पॉवर शेलर संघ टीम कॅप्टन आपण टॉस करिता रेडी राहायचंय. चला घाई करा थोडी.
गोलंदाज तयार आणि हा विजयाचा शंखनाद करणारा स्ट्रोक षटकार सामना विजयशी ठरतो. इथे मात्र थँक्यू कवाड संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅचचं किताब जाईल तरी कोणाला, तर किरण प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ दी मॅच प्राइज. आम्ही तुर्तास थांबतोय आणि तुम्ही नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग चषक 2024 17.